नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 सप्टेंबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण मराठवाडा विकासासंबंधी जे काही मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर जे काही केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे त्या अधिवेशनाविषयी या ठिकाणी आपण इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम सर्व बांधवांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या हार्दिक शुभेच्छा। आपणा सर्वांना माहिती आहे की 17 सप्टेंबर या दिवशी जो मराठवाडा महाराष्ट्राचा जो एक भाग आहे तो भाग निजामाच्या जुलमी राजवटीपासून मुक्त झाला होता। या ठिकाणी मराठवाड्याला स्वातंत्र्य भेटलं होतं। मग त्या दिनाचे औचित्य साधन आपण प्रत्येक 17 सप्टेंबर प्रत्येक वर्षी या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करत आहोत। तर या ठिकाणी जे या वर्षीचा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे तो आपणासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या ठिकाणी आपण मराठवाडा मुक्ती दिनाचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। चला तर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन आहे त्या ठिकाणी आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती न्यूज अशी आहे, मराठवाड्याच्या विकासाला चालना। तर या ठिकाणी आपण सर्वांना माहिती आहे की जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करत असताना या ठिकाणी जो मराठवाड्याचा जो काही भाग आहे तो अप्रगत आहे। या ठिकाणी म्हणावा तसा विकास झालेला नाहीये। ज्याप्रमाणे विदर्भाचा विकास झाला नाही अगदी त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भ अशा प्रकारचे हे दोन प्रांत आपल्या महाराष्ट्रामध्ये मागास आहेत आर्थिकदृष्ट्या। मग या ठिकाणी मराठवाड्याचा विकास करण्यासाठी राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ जी काही बैठक औरंगाबाद, ज्याला की सध्या आपण छत्रपती संभाजीनगर या नावाने ओळखतो, त्या ठिकाणी झाली आणि त्या ठिकाणी मराठवाड्याच्या विकासासाठी एकूण मंत्रिमंडळाकडून 46,579 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। मग या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन असतात ते मेनच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी महत्त्वाचे असतात। या ठिकाणी प्रिलिमवर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन बनू शकेल याची शक्यता खूपच कमी आहे। या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ आणि एकूण महाराष्ट्र यांचा जो काही प्रगतीचा आलेख आहे याविषयी थोडीफार माहिती असणं आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, कारण केंद्र सरकारने अलीकडे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे। तर या ठिकाणी न्यूज अशी आहे, आज सर्वपक्षीय बैठक। तर या ठिकाणी पहा, जेव्हा केव्हा संसदेचे अधिवेशन बोलवले जाते तेव्हा ते संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर सर्व जे पक्ष असतात त्या सर्व पक्षांची एकत्रित बैठक होते, ज्यामध्ये सरकारकडून जे काही अधिवेशन आहे त्या अधिवेशनावर जे काही विषय आहे त्या विषयावर चर्चा केली जाते। कोणकोणते विषय या अधिवेशनामध्ये चर्चेसाठी घेतले जातील याची सविस्तर माहिती या ठिकाणी सर्व पक्षांना या ठिकाणी दिली जाते, ज्यामुळे संसदेत जे काही अधिवेशन आहे ते सुरळीत व्हावे असा या ठिकाणी सरकारचा हेतू असतो। तर या ठिकाणी जे काही केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले आहे। विशेष अधिवेशन म्हणजे आपल्याकडे प्रामुख्याने 3 अधिवेशने होतात आणि या काळाव्यतिरिक्त जे कोणते अधिवेशन केंद्र सरकारकडून राष्ट्रपतीच्या माध्यमातून बोलवले जाते त्याला आपण विशेष अधिवेशन असे म्हणतो। तर या ठिकाणी जे काही अधिवेशन असतं त्यांची इन डिटेलमध्ये चर्चा करूया। त्या ठिकाणी पहा, जे काही संसद सदस्य असतात त्या संसद सदस्यांची ठराविक कालावधीमध्ये रोज होणारी बैठक किंवा दररोज होणारी बैठक म्हणजे संसदेचे अधिवेशन। संसदेचे अधिवेशन काय, तर जी काही आपली पार्लमेंट आहे, आपल्या पार्लमेंटमध्ये राज्यसभा आणि लोकसभा अशा प्रकारचे 2 गृह आहेत। या ठिकाणी लोकसभेचे काही सदस्य आहेत, राज्यसभेचेही काही सदस्य आहेत, ज्यांना की आपण खासदार असे म्हणतो। मग या ठिकाणी लोकसभा प्लस राज्यसभा या दोन्ही गृहाचे जे काही सदस्य आहेत ते प्रत्येक दिवशी एका ठराविक कालावधीसाठी या पार्लमेंटमध्ये एकत्र येतात आणि त्या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करतात। मग यालाच आपण या ठिकाणी जी काही त्यांची मीटिंग होते, जी काही त्यांची सभा होते यालाच आपण संसदेचे अधिवेशन असे म्हणतो। मग साधारणपणे वर्षातून 3 वेळा संसदेचे अधिवेशन बोलवले जाते आणि संसदेच्या
सर्व सदस्यांना बैठकीसाठी बोलवण्याच्या याच प्रक्रियेला संसदेचे अधिवेशन बोलावणे असे म्हणतात। जेव्हा अशा प्रकारची बैठक घ्यायची असते आणि जे काही संसदेचे सदस्य आहेत त्यांना जेव्हा या ठिकाणी बोलवले जाते बैठकीसाठी, तर याला संसदेचे अधिवेशन बोलावणे असे म्हटले जाते। मग या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो असा की संसदेचे अधिवेशन कोणाकडून बोलवले जाते आणि या संबंधित कलम कोणते। तर सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट, संसदेचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला आहे, हा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे। आणि राज्यघटनेच्या कलम 85 अंतर्गत राष्ट्रपतींना तशा प्रकारचा तो अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा आपल्यासाठी पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे, संविधानात केवळ 2च अधिवेशनाचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे। आपण संसदेचे 3 अधिवेशने घेतो, परंतु जे काही आपले संविधान आहे त्या संविधानामध्ये केवळ 2च अधिवेशनांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे आणि ती म्हणजे एक आहे हिवाळी अधिवेशन आणि दुसरं म्हणजे पावसाळी अधिवेशन। जे तिसऱ्या क्रमांकाचं अधिवेशन आहे ज्याचा की उल्लेख आपल्या संविधानामध्ये करण्यात आलेला नाहीये ते म्हणजे बजेट किंवा ज्याला की आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन असे म्हणतो। मग या ठिकाणी अशा प्रकारे हिवाळी अधिवेशन 1, पावसाळी अधिवेशन 2 आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 अशा प्रकारचे 3 अधिवेशने आपल्याकडे संसदेची बोलावली जातात प्रत्येक वर्षी। पाहूया इन डिटेलमध्ये, पुढे चर्चा करूया या ठिकाणी आपण। तर या ठिकाणी पहा, जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं ते बोलवण्याचा जो काही कालावधी आहे तो फेब्रुवारी ते मे या कालावधी दरम्यान असतो। पावसाळी अधिवेशन जुलै ते सप्टेंबर या कालावधी दरम्यान बोलवले जाते आणि शेवटी जे हिवाळी अधिवेशन आहे ते नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये बोलावले जाते। मग या ठिकाणी जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ज्या ठिकाणी बजेट मांडले जाते, बजेट मांडणे म्हणजे काय, तर येणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये सरकारला मिळणारे उत्पन्न किती आहे आणि सरकारचा या ठिकाणी होणारा जो काही खर्च आहे तो खर्च किती आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिली जाते। या ठिकाणी जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे ते 1 फेब्रुवारीला मांडले जाते आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये हे जे अधिवेशन आहे ते बोलावले जाते। तर हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे जो की तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। 1 फेब्रुवारी ही जी डेट आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे, ती डेट ही या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची आहे। मग या ठिकाणी जे काही अधिवेशन आहे अर्थसंकल्पीय ते 2 कालावधीमध्ये विभागले जाते, ज्यामध्ये 1 महिन्याचे अंतर असते 2 कालावधीमध्ये। दरवर्षी हे अधिवेशन दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरू होते। म्हणजे या ठिकाणी जेव्हा अधिवेशन अर्थसंकल्पीय सुरू होते तेव्हा या ठिकाणी जी काही सभा भरते, लोकसभेचे आणि राज्यसभेचे जे काही सदस्य असतात त्यांची जी काही सभा भरते त्या सभेला संबोधित करण्याचं कार्य या ठिकाणी प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताच्या राष्ट्रपतीकडून केले जाते। हा एक पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे, कारण आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारू शकतो। प्रत्येक वर्षी जे काही संसदेची अधिवेशने बोलावली जातात या 3 अधिवेशनामध्ये कोणत्या अधिवेशनासाठी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने सुरुवात होते, तर या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की अर्थसंकल्पीय अधिवेशन जे की वर्षाचे पहिले अधिवेशन असते, कारण ते फेब्रुवारीमध्ये होते। त्यानंतर पावसाळी अधिवेशन जुलै सप्टेंबर आणि जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते नोव्हेंबर आणि डिसेंबर या कालावधीमध्ये होते। हा जो क्रम आहे तो क्रम ही या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। त्याचबरोबर जे काही राष्ट्रपतीचे अभिभाषण आहे ते कोणत्या संसदेच्या अधिवेशनामध्ये होते याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जे काही पावसाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशन हे जुलै ते सप्टेंबर या महिन्यामध्ये होते आणि या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने जे काही जनहिताचे विषय आहेत त्या विषयावर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चर्चा केली जाते। त्यानंतर नंबर 3 ला हिवाळी अधिवेशन। संसदेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नोव्हेंबरच्या मध्यात आणि डिसेंबरच्या मध्यात या कालावधीमध्ये त्याचे आयोजन केले जाते आणि या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करण्याचा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तर हे सर्वात छोटे संसदेच्या अधिवेशनाचे सत्र असते, म्हणजे सर्वात कमी कालावधीसाठी जे काही हिवाळी अधिवेशन आहे ते या ठिकाणी बोलावले जाते। संसदेच्या दुसऱ्या सत्रात विधिमंडळ कामकाजाच्या अनुपस्थितीची भरपाई करते। तर या ठिकाणी पहा, फॉर एक्झाम्पल पावसाळी अधिवेशन हे
30 दिवसांची आहे, परंतु या ठिकाणी काही कारणास्तव केवळ 20 दिवसांच्या कालावधीसाठीच कार्य झाले असेल, मग राहिलेले जे 10 दिवस आहेत या 10 दिवसांची भरपाई या ठिकाणी या हिवाळी अधिवेशनामध्ये केली जाते, जो की एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी, कारण यावरही आयोग क्वेश्चन विचारू शकतं. तर या ठिकाणी पहा, आतापर्यंत जे काही संसदेचे अधिवेशन आहेत त्यांची या ठिकाणी आपण चर्चा केली. मग या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा जो आपल्यासाठी पॉईंट आहे तो म्हणजे संसदेचे विशेष अधिवेशन. तर या ठिकाणी आत्तापर्यंत जर आपण संसदेचे विशेष अधिवेशन पाहितले तर आत्तापर्यंत ऑगस्ट 1997 मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा जो काही सुवर्ण महोत्सव आहे तो सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी एकूण 6 दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यानंतर नंबर 2 ला 9 ऑगस्ट 1992 मध्ये भारत जोडो चळवळीला 50 वर्ष पूर्ण झाली होती. या निमित्तानेही संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. तर या ठिकाणी जर क्वेश्चन विचारला गेला, संसदेचे पहिले विशेष अधिवेशन केव्हा बोलवण्यात आले होते आणि का बोलवण्यात आले होते, अशा प्रकारचा जर क्वेश्चन आला तर संसदेचे पहिले विशेष अधिवेशन 9 ऑगस्ट 1992 या दिवशी बोलवण्यात आले होते. आणि 9 ऑगस्ट 1992 ला संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचे कारण म्हणजे जी काही भारत छोडो चळवळ 1942 मध्ये झाली होती त्या चळवळीला या ठिकाणी एकूण 50 वर्ष पूर्ण झाले होते. या निमित्ताने या ठिकाणी 9 ऑगस्ट 1992 ला भारतामध्ये सर्वप्रथम संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी आपल्यासाठी, जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. त्यानंतर नंबर 3, 14 आणि 15 ऑगस्ट 2021 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा जो काही रौप्य महोत्सव आहे तो रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी त्या निमित्ताने या ठिकाणी संसदेचे एका दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यानंतर जे काही जीएसटी विधेयक आहे ते जीएसटी विधेयक संमत करण्यासाठी 2017 मध्ये एका दिवसाचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. तर या पॉईंटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे 2 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे ते म्हणजे सर्वप्रथम संसदेचे विशेष अधिवेशन कधी आणि का बोलवण्यात आले, तर कधी 9 ऑगस्ट 1992 हा पॉईंट तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. आणि का, तर भारत छोडो ही जी चळवळ आहे तिला 50 वर्ष पूर्ण झाले होते. या निमित्ताने संसदेचे पहिले अधिवेशन 9 ऑगस्ट 1992 ला बोलवण्यात आले होते. आणि सर्वात शेवटीचे जे काही संसदेचे विशेष अधिवेशन आहे ते केव्हा बोलवण्यात आले, तर ते 18 ते 22 सप्टेंबर, डेट लिहून घ्या, 18 ते 22 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये संसदेचे विशेष अधिवेशन हे बोलवण्यात आले आहे. आणि संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकारही या ठिकाणी देशाचे राष्ट्रपती यांना असतो. अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 17 सप्टेंबरचे जे काही महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओ संबंधी तुमचे कमेंट्स या महत्त्वाचे आहेत. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर न विसरता या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही टेलिग्रामची लिंक आहे त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ज्या काही PDFs आहेत त्या PDF त्या ठिकाणी मिळून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.